संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नाथ महाराज मठामध्ये तर तुकाराम महाराजांची पालखी संत तुकाराम मठामध्ये मुक्कामी असणार आहे। वारकऱ्यांच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात सध्या पंढरीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। सजावटीसाठी तब्बल 10 टन विविध फुलांचा वापर करण्यात आलाय। झेंडू, शेवंती, अस्टर, जरबेरा त्याबरोबरच अननस, सफरचंद, पेरू अशी फळं वापरून ही सजावट केली जाते आहे। हत्ती, राजहंस, मोर अशा विविध फुलांच्या कलाकृती बनवून त्यांची सजावट करण्यात आली आहे। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरीमध्ये वारकऱ्यांचा मेळा पाहायला मिळतोय। संत नामदेव महाद्वार, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, चंद्रभागा, वाळवंट या सर्व ठिकाणी फक्त वारकरी दिसतात। अवघी पंढरी नगरी टाळ, मृदंग आणि अभंगामध्ये दुमदुमल्याचं पाहायला मिळत आहे। हिंगोलीच्या डिग्रस कराळे इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आषाढी वारी निमित्तानं वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचं पारंपरिक पोशाख परिधान करून दिंडीमध्ये सहभाग नोंदवला। विठ्ठल रुक्माईचा जिवंत देखावाही साकारण्यात आला होता। टाळ मृदंगाच्या निनादामध्ये यावेळेला विद्यार्थ्यांनी फुगडीचा आनंद घेतला। आषाढी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मुंबईतल्या वडाळ्यामधील विठ्ठल मंदिरामध्ये पूजा करणार आहेत। उद्या पहाटे 4 वाजण्याच्या सुमाराला एकनाथ शिंदे सहकुटुंब वडाळ्यातील विठ्ठल मंदिरामध्ये पूजा करतील। सांगलीच्या तासगावमधील गव्हाण गावातील जिल्हा परिषद शाळेने आषाढ वारी निमित्त साक्षरतेची दिंडी काढली। या दिंडीमध्ये विद्यार्थी, शिक्षक तसंच पालक सहभागी झाले होते। तसंच दिंडीमार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमधील महापालिकेच्या प्रियदर्शनी शाळेमधील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं दिंडी काढली। विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई आणि वारकऱ्यांची वेशभूषा करून परिसरात सर्व मंदिरांना भेट दिली। यावेळेला शिक्षक, पालकांचा देखील सहभाग होता। सांगलीमध्ये मोहरम निमित्तानं ताबूत भेटींचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। शहरात विविध मंडळांकडून पंजे आणि ताबूतांची स्थापना करण्यात आली। हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। झेलम एक्सप्रेसला येवला रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा यासाठी खासदार भास्कर भगरेंनी रेल्वे कार्यालयामध्ये निवेदन दिलंय। पुणे रेल्वे मंडळाचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी पी.के. पाठक यांनी आज येवला रेल्वे स्थानकाला भेट दिली। यावेळेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इतर समस्यांचाही पाढा रेल्वे अधिकाऱ्यांपुढे वाचला। छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सर्व्हिस रोडसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निधीची मागणी केली आहे। शहरातील प्रमुख 4 रस्ते 200 फूट रुंद केले, मात्र सर्व्हिस रोडसाठी महापालिकेकडे निधी नाहीये। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 7 जुलै रोजी दिल्लीत भेटीसाठी वेळ दिलाय। रोजगार प्रोत्साहन योजनेचा 35 लाख नोकरदारांना लाभ मिळणार आहे। रोजगार वाढीला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं रोजगाराशी निगडीत 1 लाख कोटींच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे। या योजनेमुळे जिल्ह्यातील सुमारे 35 लाख नोकरदारांना लाभ होणार आहे। त्यामुळे पीएफ योजनेतील सक्रिय सदस्यांमध्ये वाढ होणार आहे। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवर नवीन पूल बांधकाम करण्यात आलेला आहे। या पुलाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलाय। या पुलामुळे वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे। तसंच नितीन गडकरी यांनी वैनगंगा नदी पुलाची पाहणी केली। देवळ्यातल्या वासोळमध्ये शाळेच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। शाळेभोवती झाडं झुडपं वाढली आहेत, त्यामुळे पावसामुळे प्रचंड चिखल झाला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान प्रशासनाने याकडे लक्ष देत तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थ करतात। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील डव्हा अनसिंग सुदी या ग्रामीण मार्गाची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे मार्ग धोकादायक झाला आणि त्यामुळे नागरिकांनी स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं। यावेळेला नागरिकांनी बांधकाम विभागाचा निषेध केलाय। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यामध्ये वडकीत एका घरामध्ये रोही शिरला। कुत्र्यांच्या पाठलागामुळे हा रोही सैरावेरा धावत वडकीतल्या रहिवासी वस्तीत आला होता। वनविभागाला माहिती दिली असता वनविभागाच्या पथकानं रोहीला सुखरूप बाहेर काढला आणि पुन्हा जंगलाच्या अधिवासात सोडलाय।
येवल्यातील माऊली लॉन्स इथं दिव्यांग बांधवांना कृत्रिम सहाय्य अवयव वाटप करण्यात आलं। कृत्रिम मावळे योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयवांचं वाटप करण्यात आलं। यावेळेला दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न असल्याचं माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितलं। कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सेवा सुविधेचं उद्घाटन करण्यात आलं। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे। या कालावधीमध्ये काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। कोकण आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे। दरम्यान पुढील 5 दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर राहील। या कालावधीत विदर्भात अधूनमधून मुसळधार पाऊस पडेल। नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। अक्राणी परिसरामध्ये तब्बल 2 तास पाऊस कोसळलाय, त्यामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। सातपुडा परिसरात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। या पावसामुळे सातपुड्यातील धबधबे प्रवाहित झालेत। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोर्निन्को धबधबा प्रवाहित झाला। या धरणातून मानवनिर्मित धबधबे निर्माण झाले। धरण आणि तिथला धबधबा असा दुहेरी संगम पावसाळ्यात पाहायला मिळतो। पिंपरी चिंचवडमधील पवना धरणाच्या सांडव्यावरून 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पवना धरण 72% भरल्यानं आणि पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा आवक होतोय आणि त्यामुळे धरण व्यवस्थापनानं आजपासून पवना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदीमध्ये 4500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे धरण 75% भरले। यावेळेला धरणाचे 4ही वक्र दरवाजे उघडण्यात आले। बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड करण्यात आली आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय। ब वर्ग गटातून निवडून आलेल्या उमेदवाराला चेअरमन होता येत नाही असा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे, असं चंद्रराव तावरे यांनी म्हटलंय। तर अजित पवारांची निवड ही बेकायदेशीर असल्याचं माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे म्हणाले। मनमाड शहरामध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक बिकट होते आहे। शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावर सतत व्यस्त असतो। अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते, तर रेल्वे उड्डाण पुलावर देखील वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बायपास रस्ता तयार करण्याची मागणी नागरिक करत आहेत।